नमस्कार, चारुज कुकिंगमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर मी आज बनवत आहे खूप टेस्टी असं चपातीचं सँडविच. तर चला, तर त्यासाठी इथे मी काही चपात्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर इथे मी काही भाज्या कट करून घेतलेल्या आहेत. त्यामध्ये आहे कांदा, टोमॅटो, ढोबळी मिरची, काकडी आणि बीटरूट. तर इथे मी बीटरूट हे कच्चंच घेतलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता मी अगदी पातळ स्लाईसमध्ये कट करून घेतलेलं आहे. तर पातळ कट केल्यामुळे बीट आपलं छानपैकी अगदी सहजपणे बेक होतं. त्याच्यामुळे मी ते कच्चंच आणि पातळमध्ये कट करून घेतलेलं आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही बीटरूट हे उकडूनसुद्धा घेऊ शकता. त्यानंतर इथे चटणीसाठी मी कोथिंबीर, पुदिना, 2 हिरव्या मिरच्या, अद्रक, लसूण आणि दलिया म्हणजे भाजकी डाळ घेतलेली आहे. तर इथे मी 2च मिरच्या वापरलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हिरवी मिरची कमी जास्त घेऊ शकता, जसं तुम्हाला तिखट हवं तसं. त्यानंतर इथे मी साखर घेतलेली आहे चवीनुसार. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आणि पाणी टाकून आपल्याला ही चटणी छान ग्राइंड करून घ्यायची आहे. तर एकदम भारी आपली चटणी तयार झालेली आहे. त्यानंतर इथे मी एक चपाती घेतलेली आहे. त्यावरून मी टोमॅटो केचप आणि पिझ्झा सॉस लावलेला आहे. तर हे दोन्ही आपल्याला छान स्प्रेड करून घ्यायचं आहे. स्प्रेड करून झाल्यानंतर इथे मी वरून मोझरेला चीज वापरलेला आहे. तर मोझरेला चीज टाकून झाल्यानंतर एक एक करून सर्व भाज्या आपल्याला त्या चपातीवरती ठेवून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही पाहू शकता मी एक एक करून सर्व भाज्या ठेवून घेतलेल्या आहेत. तर इथे मी भाज्यांचं प्रमाण थोडं जास्तच वापरलेलं आहे. त्यानंतर इथे वरून चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तर भाज्या आळणी लागू नये म्हणून आपल्याला वरून मीठ टाकून घ्यायचं आहे. त्यामुळे चव अजून छान लागते. त्यानंतर इथे मोझरेला चीज तेही आपल्याला टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे दुसरी चपाती घेतलेली आहे. त्यावरून आपल्याला हिरवी चटणी जी आपण वाटलेली तर ती छानपैकी स्प्रेड करून घ्यायची आहे व्यवस्थित. अलगदपणे आपल्याला त्या भाज्यांवरती ठेवून घ्यायची आहे आणि हलक्या हाताने थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी तवा गरम करून घेतलेला, तर त्यावरून मी बटर छानपैकी लावून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे आपल्याला चपाती अलगदपणे ठेवायची आहे. तुम्ही इथे बटर किंवा तूप किंवा तेल काही वापरू शकता. त्यानंतर 4 ते 5 मिनटं इतकी लो फ्लेमवरती आपल्याला हे बेक करून घ्यायचं आहे. झाकण ठेवून मी वरतून हेवी दगड म्हणून ठेवलेला. त्यानंतर इथे 4 ते 5 मिनटं आपलं झालेले आहेत. तर ती अलगदपणे आपल्याला ही चपाती पलटी करून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट आपली चपाती बेक झालेली आहे. जशी हवी तशी एकदम कलरसुद्धा खूप भारी आलेला आहे. त्यानंतर इथे वरून मी चीज किसून घेतलेला आहे. त्यानंतर पुन्हा एकदा 4 ते 5 मिनटं इतकं लो फ्लेमवरती आपल्याला हे बेक करून घ्यायचं आहे. 4 ते 5 मिनटं इतके आपले झालेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट आपलं चपातीचं सँडविच तयार झालेलं आहे. तर खूप एकदम भारी दिसत आहे ना. एकदम खाण्यासाठी सुद्धा तितकंच खूप भारी आणि खूप टेस्टी होतं बरं का हे चपातीचं सँडविच. तर तुम्ही हे एकदा नक्की करून पहा, तुम्हालासुद्धा नक्की आवडेल. तर भाजी चपाती खाऊन आपल्याला रोज कंटाळा येतो की असं वाटतं काहीतरी वेगळं खावा. तर आपण हे ऑप्शन म्हणून चपातीचं सँडविच नक्कीच करून पाहू शकता. तर कधीतरी असं वाटतं नक्की काहीतरी वेगळं खावा, खूप कंटाळा आला चपाती भाजी खाऊन, तर आपल्या घरामध्ये भाज्या तशाही अवेलेबल असतातच. तर आपण हे चपातीचं सँडविच नक्कीच करू शकता. तर इथे चीज ऑप्शनल आहे. चीज जरी नाही वापरलं तरीसुद्धा नुसतं भाज्या टाकून जरी हे चपातीचं सँडविच केलं ना तरीसुद्धा खूप टेस्टी लागतं, खूप भारी लागतं चवीला. तर तुम्ही ही रेसिपी हे सँडविच एकदा नक्की करून पहा, तुम्हाला देखील खूप आवडेल. जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. खूप खूप धन्यवाद सर्वांना. श्री स्वामी समर्थ.